सोलापुरात भर दिवसा शिवकुमार ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लंपास। शहराच्या पूर्व विभागातील सराफ बाजार परिसरात शनिवारी भर दिवसा झालेल्या सशस्त्र दरोड्यामुळे खळबळ उडाली। 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स या दुकानात दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास तिघा अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटून पलायन केलं। मिळालेल्या माहितीनुसार अशोक चौक ते 70 फूट रोड परिसरात सोने चांदी व्यापाऱ्यांचे दुकान असल्यानं अशोक चौक सराफ बाजार म्हणून ओळखला जातो। या भागात चोरी अथवा दरोड्याच्या घटना अत्यंत दुर्मिळ असताना भरदिवसा घडलेल्या या धाडसी प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार तोंडावर मास्क आणि डोक्यावर टोपी घातलेले 3 युवक अचानक शिवकुमार ज्वेलर्समध्ये घुसले। टोपी एकाच्या हातात बंदूक होती। दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील शोकेस आणि कपाटांमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, हार आणि हाताला लागेल तेवढं मौल्यवान साहित्य लुटलं। त्यानंतर बाहेर येत त्यांनी रस्त्यावरही बंदुकीचा धाक दाखवला आणि तिथून पसार झाले। दरम्यान या संपूर्ण घटनेचे थरारक दृश्य दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं। फुटेजमध्ये एक दरोडेखोर दुकानात प्रवेश करताना पायऱ्यांवर अडखळून खाली पडल्याचं दिसून येत आहे। मात्र त्यानं तात्काळ स्वतःला सावरत साथीदारांसह पळ काढला। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झालं। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं। दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी तपासाची चक्र वेगानं फिरू लागली। या दरोड्यात नेमकी किती सोन्याचे दागिने लुटण्यात आले त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। पोलीस अधिक तपास करतात। भरदिवसा सराफ बाजारात घडलेल्या या सशस्त्र दरोड्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय।